मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात वेगवेगळे व्हिडिओज पाहत असतो, परंतु आज आपण जो काही व्हिडिओ बनवत आहोत तो म्हाडा सिडको याच्या व्यतिरिक्त जे काही खाजगी विकासकांची घरे घेणारे घरमालक आहेत किंवा जे कोणी घरे घेणारे ग्राहक आहेत त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ लागू असणार आहे। कारण भाड्यासंदर्भात जो काही विषय खूप अनेकदा आपण पाहतो की त्याच्यावरती चर्चा केली जाते, त्याच्यावरती अनेकदा लेखन केलं जातं, परंतु ॲक्च्युअली भाडे करार करताना किंवा भाडे करून ठेवताना आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात। किंबहुना नेमकं आपण घर भाड्याने देताना किंवा भाडे करून ठेवताना आपण नेमकं काय काळजी घ्यायला हवी, हा एक खूप मोठा प्रश्न मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये चर्चेला जातो। म्हणून आज आपण भाडे करून ठेवताना काय काळजी घ्यावी या विषयावरती सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विजेत्यांनी किंवा म्हाडा असेल किंवा सिडको असेल किंवा इतर कोणी ज्यांनी घर घेतलेलं आहे, नवीन घर घेतलेलं असेल, त्यांचं खूप खूप अभिनंदन। आता याच्यामध्ये रेंटने देताना दोन प्रकारचे घरे आपण रेंटने देतो, एक तर नवीन घेतलेलं घर किंवा जुनं असलेलं आपलं घर। त्याच्यामध्ये सुद्धा फ्लॅट्स असतील, कॉम्प्लेक्समधले किंवा टावरमधले फ्लॅट असतील किंवा वैयक्तिक घर असेल, वैयक्तिक बंगला असेल, असंही आपण रेंटने देतो। म्हणून एकंदरीत रेंटने जे काही आपण मालमत्ता देणार आहोत त्याचं स्वरूप काय आहे हे आपापल्या वैयक्तिक लेवलवरती ते डिपेंड असणार आहे। परंतु मोस्टली आज आपण मुंबईसारख्या ठिकाणी जर आपल्याला टावरमध्ये घर भाड्याने द्यायचं असेल किंवा साधारणतः आपण म्हाडाची जी काही लॉटरी झालेली आहे मुंबईची आणि ते जे काही सध्या पोझिशनची प्रक्रिया सुरू आहे, जे काही रेंटची प्रक्रिया सुरू आहे, त्याला आपण सेंट्रलमध्ये ठेवणार आहोत, त्याला आपण केंद्रस्थानी ठेवणार आहोत आणि त्याच्यानुसार संपूर्ण चर्चा करणार आहोत। परंतु हे सगळे नियम आणि अटी खाजगी घरमालकांना सुद्धा लागू असणार आहेत। मित्रांनो, एक प्रश्न वारंवार विचारला जातो आहे आणि तो म्हणजे म्हाडाचे घर भाड्याने देता येते का? तर हो, म्हाडाचे घर नक्कीच भाड्याने देता येते, पण त्यासाठी म्हाडाचे ना हक्कत प्रमाणपत्र अर्थातच NOC काढणे आवश्यक आहे। आणि NOCसाठी प्रतिवर्ष चार्जेस आहेत। EWसाठी 2000 रुपये, LIGसाठी 3000 रुपये, MIGसाठी 4000 रुपये आणि HIGसाठी 5000 रुपये चार्जेस तुम्हाला NOCसाठी भरायचे आहेत आणि ही NOC ऑनलाईनसुद्धा काढता येते। तर सर्वप्रथम मित्रांनो, मी अनेकदा फिरतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेतो। जसं मी काही दिवसापूर्वी म्हणजे काल परवा 2 दिवसापूर्वी मी गोरेगावच्या म्हाडाच्या कॉम्प्लेक्सला गेलो होतो। मी तिथे व्हिजिट केली होती आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे मी साधारणतः अपडेट घेण्यासाठी जातो, म्हणजे काही अपडेट्स घ्यायचं असेल, काही नवीन माहिती आली असेल, काही कमेंट्स आले असतील, तर त्यासाठी अपडेट घेण्यासाठी मी वारंवार वेगवेगळ्या प्रकल्पाला भेट देत असतो। ज्यावेळेस मी गोरेगावच्या प्रकल्पाला भेट दिली, प्रेमनगर या ठिकाणी, त्यावेळेस मला तिथे दिसून आलं की अनेक एजंट्स हे त्या गेटच्या बाहेर किंवा त्या एंट्रन्सच्या आजूबाजूला खूप लोक बसलेले होते। म्हणजे अनेक एजंट हे दिवसभर बसून असतात। म्हणजे जर कोणी ओनर आला तर त्याला लगेच ते विचारपूस करतात, तुम्हाला घर भाड्याने द्यायचं असेल आहे का, आमच्याकडे भाडेकरू आहे, तुम्हाला लगेच डिपॉझिट देतो, आत्ताच्या आत्ता तुम्हाला आम्ही डिपॉझिट देतो किंवा टोकन देतो, असे अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत। आता हा प्रकार फक्त गोरेगावला घडतोय असं माझं म्हणणं नाही आहे। हा प्रकार लिंक रोडला घडत असेल, बोरिवलीमध्ये घडत असेल, विक्रोलीला घडत असेल, म्हणजे म्हाडाचे जे काही प्रकल्प आहेत मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तिथे हा प्रकार घडत असणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। म्हणून मी त्या दिवशी तेथील कर्मचाऱ्यांशी बोललो, तेथील एजंटशी सुद्धा मी बोललो, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, ते कशा प्रकारे पद्धत करणार आहेत, कशा प्रकारे ते रेंटने देणार आहेत किंवा जे तिथे कोणी कर्मचारी आहेत त्यांना काय त्रास होतोय किंवा एजंटकडून काय काय त्रास होतोय, तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित ऐकून घेतलेले आहेत। आणि त्याशिवाय अनेक घरमालकांशी सुद्धा बोललो, अनेक ओनरशी सुद्धा बोललो की तुम्ही कशा प्रकारे घर भाड्याने देणार आहात किंवा काय प्रोसेस करणार आहात। तर याच्या बाबतीत मित्रांनो, अनेक घरमालक हे अनभिज्ञ आहेत। फक्त मला लॉटरी लागलेली आहे, मी 100% पेमेंट केलेलं आहे, मला माझं घर हे मिळालेलं आहे, म्हणून आता पुढे भाडे करून ठेवता अनेक जण गोंधळात पडलेले आहेत, किंबहुना अनेक जण गडबड करत आहेत। पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिला नियम, तुम्हाला जर घर भाड्याने द्यायचं असेल तर प्लीज अजिबात घाई करू नका। पहिली गोष्ट, तुम्ही पूजा करून घ्या। तेथे जे कोणी एजंट उभे आहेत त्यातले काही एजंट्स हे ऑथराइज आहेत, पण काही एजंटच्या बाबतीत आपण गॅरंटी देऊ शकत नाही। लक्षात घ्या मी काय सांगतोय ते। ह्याच्यावर मला एजंट लोक सुद्धा बोलतील, सर तुम्ही असं का बोलताय, परंतु जो काही व्यवहार इथे होणार आहे
तो व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे दोन्ही पार्टीची फसवणूक नाही झाली पाहिजे. आता त्या ठिकाणी तुम्ही गेला तर एवढे एजंट लोक आहेत ना, त्यांची कुठे रजिस्टर आहे ना, त्यांची कुठे ऑफिसेस आहेत ना, त्यांचा काही पत्ता आहे ना, काहींचा ठाव ठिकाण आहे. काही लोक आहेत त्यांच्या ऑफिसेस आहेत, त्यांचं सगळं आहे, पण काहीच्या बाबतीत ही आपण सांगू शकत नाही. म्हणून कुठेतरी आता जे विजेते त्या ठिकाणी जात आहेत, जे विजेते त्या ठिकाणी पूजा करतायत, तुम्ही चाबी घेतल्यानंतर एजंटशी बोला, त्यांच्याशी जे काही सांगतात ते व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यांना सांगा की आम्ही 2-3 दिवसानंतर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. म्हणजे तुम्हाला काय होईल की तुम्हाला थोडा विचार करायला वेळ मिळेल, नेमकं तुम्हाला माहिती घेण्यासाठी वेळ मिळेल की नेमकं काय काय प्रक्रिया आहे. तर नॉर्मल प्रक्रिया आपण माहिती मित्रांनो, एखादं घर रेंटने द्यायचं असेल तर आपण त्याचं नोटरी करतो, भाडेकरूचं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन नोटरी करून आपण ते प्रक्रिया पूर्ण करतो. परंतु ही जे काही घरे आहेत मित्रांनो, ही तुमची घरे ॲक्च्युअल प्रॉपर डेस्टिनेशनला आहेत, म्हणजे लिंक रोड असेल, गोरेगाव असेल, जे काही म्हणाल लॉटरीतली इथं मुंबईतली घरे आहेत, ती तुमची क्रीम कमाई आहे, ती तुमची प्राईम लोकेशनची घरे आहेत. म्हणून त्याच्यावरती अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. म्हणून आता इथे तुम्हाला भाड्याने देताना काही गोष्टी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस मी एजंट्स लोकांशी बोललो त्यावेळेस एजंट लोकांनी मुलासुद्धा त्यांनी सांगितलं की सर तुम्ही प्लीज याच्यावरती व्हिडिओ बनवा. मला अनेक भाडेकरून ओनरनी सांगितलं की सर तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा. अनेकांनी कमेंट्स केल्या मला की सर तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा जेणेकरून लोक सावध होतील. म्हणून लक्षात घ्या, मी एजंटशी सुद्धा बोललेलो आहे, मी परत सांगतोय, आणि त्याच्यानुसार मी सगळे आज मी जे काही अपडेट देतो ते अपडेट देणार आहे. पहिली गोष्ट मित्रांनो, जे काही भाडेकरू तुम्ही ठेवणार आहात त्यासाठी नॉर्मल गोष्टी तुम्हाला माहीत असतील की ॲग्रीमेंट बनवणे, म्हाडाची एन ओ सी घेणे, पोलीस एन ओ सी करणे, म्हणजे पोलीस एन ओ सी नाही पण पोलीस व्हेरिफिकेशन करणे, म्हणजे पोलिसांना त्याची माहिती कळवणे, रेंट ठरवणे, ते रजिस्टर करणे किंवा नोटरी करणे, याच नॉर्मल गोष्टी माहिती असतील. पण बियॉन्ड दॅट त्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी घडत असतात जे आपल्याला माहिती नसतात किंवा माहिती असल्या तरी आपण त्याच्याकडे व्यवस्थित सिरियसली पाहत नाही. आता सगळ्यात पहिलं मित्रांनो, तुम्ही ज्या एजंटकडून ज्या एजंटशी तुम्ही व्यवहार करताय तुम्ही त्याची पहिली खात्री करून घ्या. इथे भाडेकरूची खात्री करण्यापूर्वी तुम्ही एजंटची खात्री करा की तो एजंट कुठला आहे, तो एजंट कुठे कुठे व्यवहार करतोय, त्याच्या अगोदर त्यांनी कुठे कुठे व्यवहार केलेले आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी व्यवहार केलेले आहेत, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याचं वर्किंग प्लेस कुठे आहे, त्याचं म्हणजे थोडक्यात बॅकग्राऊंड त्या एजंटसुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण सांगतो मी, त्या ठिकाणी जेवढे एजंट लोक येत आहेत तुम्ही पहिलं जे कोणी ब्रोकर्स आहेत त्यांची पहिली खात्री करून घ्या, त्यांचे पहिलं माहिती काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढील व्यवहार त्यांच्याकडे द्या. सेकंड स्टेप, ज्यावेळेस तुम्ही भाडे करार कराल त्यावेळेस पहिलं ठरवा की तुम्हाला भाडं किती घ्यायचं आहे, ॲग्रीमेंट किती घ्यायचं आहे आणि किती कालावधीसाठी तुम्हाला ते घर द्यायचं आहे हे तुम्ही पहिलं ठरवून घ्या. कारण अनेकदा असं होतं की तुम्ही आता भाड्याने दिलं 25,000 रुपयाप्रमाणे आणि तुम्हाला कळलं की दुसरं घर तर 26ने गेलं आहे, 27ने गेलं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला असं बोलता नाही येणार की मला तुम्ही 25ने का देताय, त्याला 27ने का देताय, असं तुम्हाला बोलता येणार नाही. एकदा ॲग्रीमेंट झालं, एकदा ते रजिस्टर झालं, त्याच्यामध्ये ज्या काही बाबी समाविष्ट केल्यात त्याच बाबी तुम्हाला पुढील 11 महिन्यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. म्हणून जे काही तुम्ही भाडे ठरवताय ते व्यवस्थित भाडे ठरवा, आजूबाजूची माहिती घ्या, आजूबाजूच्या एरियामध्ये फिरा, वेगवेगळ्या एजंटला भेट, निदान 4 ते 5 एजंटशी बोलल्यानंतर तुम्ही ते फायनल करा. नंतर भाडे ठरवताना डिपॉझिट काय आहे, तुम्हाला 75,000 डिपॉझिट आहे, 1,00,000 डिपॉझिट आहे, 1,50,000 डिपॉझिट आहे, हे डिपॉझिट व्यवस्थित मी ठरवा. म्हणजे तुम्हाला एक चित्र स्पष्ट होईल की मला एवढ्याच रेंटनी भाडं द्यायचं आणि एवढं मला रेंट ॲग्रीमेंट डिपॉझिट घ्यायचं आहे. आता असं नाही की मित्रांनो जे काही मार्केटनुसार जे काही रेंट चालू आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही म्हणाल की जिथे 27 आहे तिथे मला 30 मिळायला पाहिजे, असं होणार नाही आहे. पण जे काही त्या एरियामध्ये मार्केट रेटनुसार जे काही भाडं असेल ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. दुसरं, भाडेकरू कोण असावा, भाडेकरू कसा असावा हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं, तो विवाहित आहे का अविवाहित आहे का विद्यार्थी आहे. 3 प्रकारचे भाडेकरू आपण नॉर्मली ठेवतो, विवाहित, अविवाहित आणि विद्यार्थी. आता अविवाहित म्हणजे काही लोक असे असतील की त्याचं लग्न झालेलं आहे पण फॅमिली दुसरीकडे आहे, तो नोकरीसाठी इथे आहे, तर अशा वेळेस तो अविवाहित धरला जाणार नाही, तो विवाहित धरला जाईल. दुसरं, विवाहित जे विथ फॅमिली राहणार आहेत ते विवाहित फॅमिलीमध्ये येणार आहेत. आणि तिसरं, जे विद्यार्थी आहेत, जे कॉलेजला शिकत आहेत, जे इतर ठिकाणी कोर्सेस करतायत, वेगवेगळे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत, असे विद्यार्थी या संज्ञेमध्ये येतात. आता विवाहित लोकांना किंवा अविवाहित लोकांना घरे द्यायची का नाही, स्पेशली अविवाहित लोकांना घरे देऊ नये असा एक अलिखित कायदा मुंबईमध्ये फॉलो केला जातो. अलिखित म्हणजे तो लिखितच सरळ सोसायटीच्या सूचना फलकामध्ये दिलं जातं की अविवाहित मुलांना किंवा बॅचलर्स लोकांना रूम भाड्याने दिली जाणार नाही, असं स्पष्टपणे सगळ्या सोसायटीमध्ये लिहिलेलं असतं. आता मी काही बॅचलर लोकांच्या विरोधामध्ये नाही मित्रांनो, मी काही विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये नाही आहे. ऑब्व्हियसली त्यांनाही राहण्याचा अधिकार आहे, त्यांनाही तो मिळाला पाहिजे. परंतु ज्यावेळेस तुम्ही भाडेकरू ठेवताय त्यावेळेस तो जर फॅमिली मेंबर असेल, फॅमिलीयर भाडेकरू असेल तर तुमचं जास्त काही इश्यू होणार नाहीत असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे.
म्हणजे मुंबईमध्ये आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला रूम दिली असेल, मग त्या विद्यार्थ्याचं हळूहळू वागणं चेंज होतं, मग त्यांचे मित्र रूमवरती येणं, मग त्यांच्या पार्ट्या करणं, मग दारूच्या पार्ट्या, कधी-कधी त्यांच्या मैत्रिणींना घेऊन रूमवरती येणं, असे अनेक प्रकार आतापर्यंत ऑलरेडी घडलेले आहेत. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी हा नियम लावला जात आहे. मी असं नाही म्हणत की सगळे विद्यार्थी असेच असतात, काही विद्यार्थी खूप चांगली असतात, परंतु इथे एक 2 ऑप्शन आहेत. जर विद्यार्थी असतील तर त्यांना मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून त्यांना राहता येतं, अनेक ठिकाणी त्यांना हॉस्टेलमध्ये राहता येतं, जे हॉस्टेल्स आहेत तिथे राहता येतं. परंतु एक फॅमिलीवाला माणूस ज्याची मुलं बाळ आहेत, बायको आहेत, तो हॉस्टेलला राहू शकत नाही, तो ॲज अ पेईंग गेस्ट राहू शकत नाही. आणि म्हणून इतरही ह्याच बाबीचा विचार करून मुंबईतल्या वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये बॅचलर्सना परमिशन दिली जात नाही. त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स मुंबईमध्ये उपलब्ध आहेत असं अनेकदा सांगलं जातं. म्हणून शक्यतोवर बॅचलर्स भाडेकरू ठेवताना थोडाफार विचार करा. कारण अनेकदा असंही होतं की एखाद्या फॅमिलीवाल्यांना रूम देताना तो 25 भाडं देत असेल तर बॅचलर्स तुम्हाला 26 भाडं देतील, 27 भाडं देतील. काही लोक असे आहेत मित्रांनो की ते सांगतात की आपण डॉक्युमेंटेशन काही करू नाही, मी तुम्हाला 2 ते 3 हजार रुपये महिन्याचे जास्त देतो. लक्षात घ्या काय होतंय, एखादा व्यक्ती तुम्हाला भेटेल, जरी तो फॅमिली असेल किंवा नसेल, तो काय सांगेल की इथे रेंट 27 चालू आहे. आता आपण जर ॲग्रीमेंट केलं, डॉक्युमेंट्स केले तर तुमचे पैसे खर्च होणार, माझे पैसे खर्च होणार. कारण ज्यावेळेस आपण ॲग्रीमेंट बनवतो मित्रांनो, ते ॲग्रीमेंट रजिस्टर करतो आणि त्याचा खर्च जो आहे तो अर्धा दिला जातो. म्हणून अनेकदा भाडेकरू असं बोललं जातं की आपण अर्धा खर्च वाचूया आणि आपण ॲग्रीमेंट बनवूया, नाही नॉर्मल नोटरी करूया आणि आपण रेंटनी घेऊया. असं अजिबात करू नका. तुम्हाला जास्त पैसे मिळतील कदाचित आत्ता, परंतु पुढे मात्र तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत भाडेकरू ठेवताना त्याची पार्श्वभूमी तपासणे ही तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थातच तो कुठे कामाला आहे, त्याचं कामाचे ठिकाण, तो सध्या राहतो कुठे, सध्या कुठे राहतोय आणि त्याचा कायमचा पत्ता, तो कोणत्या गावचा आहे, हे सगळं एकदा व्हेरिफिकेशन करा. त्याच्यानंतरच त्यांना रूम भाड्याने द्या. त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं भाडे करार. जे काही ॲग्रीमेंट असतं ते ॲग्रीमेंट. अनेकदा असं होतं मित्रांनो की नॉर्मल नोटरी केली जाते, नोटरी करून ते रेंटने केलं जातं. पण असं करू नका. नोटरी करताना ते डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करून घ्या. रजिस्टर्ड आणि नोटरीमध्ये खूप फरक आहे. काही इश्यू झाला तर तुम्हाला तो फरक कळेल, काही इश्यू झाला तरच तुम्हाला ते जाणवेल की नक्कीच रजिस्ट्रेशन आणि नोटरीमध्ये खूप फरक आहे. आता रिलेशन नॉर्मल आहेत, व्यवस्थित चालतंय, स्मूथली चालतंय, नोटरीवरती सुद्धा हे चालू शकतं, त्याला कुठलीच अडचण नाही. परंतु जर एखादी कायदेशीर बाब उद्भवली, कायदेशीर समस्या उद्भवली तर मात्र नोटरी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. रजिस्टर्ड ॲग्रीमेंटच तुम्हाला मदत करू शकतील. कारण इंडियन पिनल कोड कलम 188 नुसार तुम्हाला तुमचा भाडे करार हा नोंदणीकृत असायला पाहिजे आणि जर तो नसेल तर मात्र तुम्हाला याच IPC कलम 188 नुसार घरमालकाला सुद्धा शिक्षा होऊ शकते. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, रेंट ॲग्रीमेंट करा, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली जोडा. रेंट ॲग्रीमेंटमध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे डायरेक्ट, तुमचं भाडं किती आहे, तुमचं डिपॉझिट किती आहे, किती कालावधीसाठी तुम्ही ते देताय, 11 महिन्यासाठी देताय का 2 वर्षासाठी देताय का 3 वर्षासाठी देताय, हे तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्याशिवाय कधी एखादी समस्या उद्भवली तर तुम्ही कुठल्या कारणामुळे भाडेकरूला काढू शकता हे कारण त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. हे कारण स्पष्टपणे देणं आवश्यक आहे. म्हणजे जर म्हणजे भाडेकरू एखादी बेकायदेशीर करत असेल, बेकायदेशीर काम करत असेल किंवा घरमालकांना न विचारता इतरांना तो भाड्याने तिथे ठेवत असेल किंवा भाडं वेळेवर देत नसेल, अशा अनेक गोष्टी होतात. किंवा जे काही चार्जेस ठरवून दिलेले असतील ॲग्रीमेंटनुसार ते भरत नसेल तर मात्र तुम्ही भाडेकरूंना नोटीस देऊन ती घर खाली करू शकता. परंतु जर नोटरीवर तुमचं असेल किंवा डॉक्युमेंट्स तुम्ही बनवले नसतील तर मात्र ते तुम्हाला कायदेशीर बाबीची मदत घेता येणार नाही. आणि म्हणून अशा अनेक घटना घडल्या आहेत मित्रांनो की दोघांनी ॲग्रीमेंट करताना रिलेशन चांगले वाटले, त्यांना पहिलं वर्ष ॲग्रीमेंट केलं, सेकंड वर्षी त्यांनी ॲग्रीमेंट केलंच नाही, रिलेशन चांगले होते, येणं जाणं होतं, खाणं पिणं होतं, मैत्री चांगली होती, परंतु मग त्याच माणसाला 2, 3, 4, 5 वर्ष भाड्याने दिली. जर तो पिरियड वाढला तर तो माणूस तुमच्या घरावरती हक्क सांगू शकतो. म्हणून तुमचे रिलेटिव्ह असतील, नातेवाईक असतील तरी कृपया तुम्ही ते ॲग्रीमेंट बनवून घ्या. ॲग्रीमेंट हे आवश्यक आहे. जर तुम्हाला उद्या कायदेशीर बाब आली, कोर्टात जावं लागलं तर कोर्ट पहिले तुम्हाला ॲग्रीमेंट विचारेल, ते सुद्धा रजिस्टर्ड ॲग्रीमेंटच तिथे ग्राह्य धरलं जातं. म्हणून ह्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष ठेवा. आता हे ॲग्रीमेंट करताना तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पोलीस व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्हाला त्या भाडेकरूची माहिती पोलिसांना कळवायची, त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर डॉक्युमेंट्स, जॉबला असेल त्याचं तुम्ही लेटर घ्या, जॉब कुठे करतोय त्याचं सिलेक्शन लेटर असेल किंवा अपॉइंटमेंट लेटर असेल ते तुम्ही ठेवा. तुम्हाला कन्फर्म होईल की तो त्याच कंपनीमध्ये कामाला आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पोलिसाकडे द्यावे लागणार आहेत. जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट बनवाल त्या ॲग्रीमेंटसोबत एक कॉपी ॲग्रीमेंटची आपल्याला पोलिसांना जमा करावी लागते. त्याच ॲग्रीमेंटसोबत तुम्हाला भाडेकरूचे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, जेणेकरून त्या भाडेकरूची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का किंवा तो पुढे चालून गुन्हेगारी कारवाई करू शकतो का याची तुम्हाला एक अंदाज किंवा कल्पना येऊ शकते. याच्यामध्ये
जसे घरमालकाला काही अधिकार आहेत, म्हणजे रेंट ॲक्टनुसार जसे घरमालकाला अधिकार आहेत, तसे भाडेकरू जे काही करार आहे किंवा कायदा आहे त्याच्यानुसार भाडेकरूंना सुद्धा बरेच अधिकार देण्यात आलेले आहेत मित्रांनो. म्हणून जर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसतील आणि उद्या जर त्या भाडेकरूंनी घर सोडायला नकार दिला तर उद्या तुम्हाला पोलिसांची मदत मिळणार नाही, तुम्हाला कायदेशीर मदत घेता येणार नाही. म्हणून सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या. नाहीतर काय होतं, अनेक मी अशी उदाहरणं पाहिलीत की रिलेशन चांगले झालेले आहेत, त्यांनी भाडेकरू ठेवलेला आहे, मग 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष भाड्याने दिलेले आहे, 5 वर्षी तो भाडेकरू निघायला तयार नाही. तो सांगतो की तुम्ही म्हणजे पोलिसांना तो कंप्लेंट केली घरमालकाने, तर पोलीस बोलतात तुम्ही आम्हाला ॲग्रीमेंट दाखवा, किती वर्षासाठी ॲग्रीमेंट झालं, त्याच्यात काय काय महत्त्वाची नोंदी आहेत ही आम्हाला दाखवा. त्यांच्याकडे ॲग्रीमेंटसुद्धा दाखवायला नव्हतं. जर नोटरी ॲग्रीमेंट असेल तर पोलीस त्याच्यावर जास्त कारवाई करू शकत नाहीत, काहीच करू शकत नाहीत माझ्या मते. पोलीस आपल्याकडे जर डॉक्युमेंट नसतील आणि फक्त नोटरी असेल तर पोलीस कारवाई करू शकत नाहीत. जर ते रजिस्टर असेल आणि कोर्टानं जर सांगितलं, आपण जर मॅटर कोर्टात गेला आणि कोर्टाने जर सांगितलं की तुम्ही भाडेकरूवर कारवाई करा, तरच पोलीस भाडेकरूवरती कारवाई करू शकतात. एवढे नियम कडक आहेत मित्रांनो. आणि म्हणून पुढे इन केस काही घटना घडली, एखादी म्हणजे दहशतवादी कारवाई म्हणा, नक्षलिस्ट कारवाई म्हणा, इतर जे काही अनधिकृत धंदे म्हणा, अनधिकृत व्यवहार म्हणा, असे जर तुमच्या फ्लॅटमध्ये आढळून आले तर त्याला सरळ सरळ घरमालकात जिम्मेदार धरलं जातं. आणि म्हणून कुठेतरी या गोष्टीचा विचार करून तुम्ही घरे रेंटने देताना ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त अनेक बाबी आहेत मित्रांनो, म्हणजे रेंट ॲक्टमध्ये सुद्धा अनेक बाबी आहेत. खूप गोष्टी मोठमोठ्या लिहिलेल्या आहेत, पण महत्त्वाच्या गोष्टी मी आज तुमच्यासमोर डिस्कस केलेल्या आहेत, जेणेकरून घर भाड्याने देताना तुमची फसवणूक होणार नाही. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं की तुम्ही रेंटने दिल्याच्यानंतर अधूनमधून तुम्ही 2 महिन्याला 3 महिन्याला तुम्ही व्हिजिट करत चला घरामध्ये आणि आजूबाजूच्या लोकांशी बोला, शेजाऱ्यांशी बोला, त्याची वर्तणूक कशी आहे, घरमालक म्हणजे आमचे जे कोणी रेंटने दिले तो कसा वागतोय, त्याचं वागणं कसं वाटतंय, त्याचा एक अंदाज ठेवला तरी चालेल. कारण ह्या गोष्टी आपल्या निदर्शनास असणं आवश्यक आहे आणि तो आपला अधिकार आहे की आपण 2-3 महिन्यानंतर जाऊन घर तपासू शकतो. घराची वाट लावली का एखाद्याने, किंवा अननेसेसरी खिळे ठोकलेत का, कुठे काय होल केलेस का, वायरिंग्स अस्ताव्यस्त केलेत का, असंही गोष्टी घडू नये यासाठी तुम्ही अगोदरच भाडेकरूला व्यवस्थित सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगा. कारण विशेषतः जे काही म्हाडाची घरे आहेत, लिंक रोड, प्रेमनगर किंवा विक्रोळी आहे, वडाळा आहे किंवा बोरिवली आहे, तर ती सगळी नवी कोरी घरे आहेत, त्यांची वाट लागू नये याचा नक्कीच विचार करा. आता समजा तुमचा फ्लॅट फर्निश असेल तर भाडं जास्त येईल, अनफर्निश असेल तर भाडं कमी येणार आहे. ते भाडं संपूर्ण तुमच्या घराच्या स्वरूपावरती डिपेंड असणार आहेत. म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचण येऊ नये, कायदेशीर बाबीमध्ये तुम्ही अटकू नये किंवा कायदेशीर बाबीची तुम्हाला मदत व्हावी यासाठी या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आता मी जे काही एजंटच्या बाबतीत मुद्दा मांडला मित्रांनो, एजंट लोकांनी सुद्धा जे ऑथराइज एजंट आहेत, जे तिथे स्थायिक आहेत, त्यांच्याकडूनच शक्यतोवर ती कारवाई करून घ्या. अनेक एजंट लोक बाहेरून येऊन तिथे बिझनेस करतायत, अनेक लोकांना त्यांचा ठाव ठिकाणा नाही आहे तरी तिथे बिझनेस करतायत आणि म्हणून अशा वेळेस तुमची फसवणूक होऊ शकते. किंबहुना डिपॉझिटच्या नावाखाली, भाड्याच्या नावाखाली, टोकनच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे उकळून ते एजंट लोक गायबसुद्धा होऊ शकतात. अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्याकडून तुम्ही प्रॉपरली व्हिजिटिंग कार्ड घ्या, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांनी अगोदर कुठे कुठे रेंटने दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासा, जेणेकरून भविष्यात तुमची फसवणूक होणार नाही. आणि विशेषतः जे रेरा रजिस्टर एजंट असतील ते असतील तर वेल लाईन गुड, खूप चांगली बाब असे आहे, आपण असं समजू शकतो, असं म्हणू शकतो. म्हणून एकंदरीत तुम्हाला घर भाड्याने देताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल. किंबहुना अनेक काही क्वेरी असतील मनामध्ये तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवून संपूर्ण कमेंट्सला किंवा संपूर्ण शंक्याचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.